in logic yesterday we have seen algebra of statement, different rules. Now in exercise 1.4 we have first question regarding negations. We will see negation of conjunction, logically equivalent with negation P, disjunction negation Q. Negation of disjunction, logically equivalent with negation P, conjunction negation Q. Negation of negation, statement itself. Negation of conditional, logically equivalent with P, conjunction negation Q. And negation of biconditional, logically equivalent with P, conjunction negation Q, disjunction Q, conjunction negation P. These are rules of negation. Negation of conjunction, negation P, disjunction negation Q. Negation of disjunction, negation P, conjunction negation Q. Negation of negation, statement itself. Negation of conditional, P, conjunction negation Q. Negation of biconditional, P, conjunction negation Q. Disjunction Q, conjunction negation P. Now first question in exercise 1.4. First question. Using rules of negation, write the negation of following with justification. पहिलं, negation Q conditional P. First one. आपल्याला याचं निगेशन फाइंड आउट करायचे. म्हणजे निगेशन ऑफ negation Q conditional P. Logically equivalent with, पहा negation of conditional लिहितोय. Q conditional P चं negation logically equivalent कशाचे येतं P conjunction negation Q. कंडिशनलचं निगेशन लिहिताना पहिलं तसंच लिहायचं. मग आता याच्यात पहिलं कोणतं हे तसंच लिहिलं. मध्ये काय कंजंक्शन, दुसरं काय पी, त्याचं काय होते निगेशन, निगेशन पी. पहा सिंपल आहे. निगेशन ऑफ कंडिशनल मध्ये लॉजिकली इक्विव्हॅलेंट विथ पी तसाच, म्हणजे पहिलं तसंच कंजंक्शन, दुसऱ्याचं निगेशन. याच्यात पहिलं कोणतं हे ते तसंच कंजंक्शन, दुसऱ्याचं निगेशन. याला जस्टिफिकेशन लिहायचं निगेशन ऑफ कंडिशन, निगेशन ऑफ कंडिशनल. Second one, P conjunction negation Q. याचा आपल्याला निगेशन द्यायचं आहे. दोन्हीमध्ये कंजंक्शन आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन लॉजिकली इक्विव्हॅलेंट विथ निगेशन P, डिसजंक्शन निगेशन Q.
आता याचं निगेशन लिहिताना निगेशन ऑफ P कंजंक्शन निगेशन Q लॉजिकली इक्विव्हॅलंट होईल. याच्यात पहिलं P आणि दुसरं निगेशन Q आहे. मग आता हे लॉजिकली पहिल्याचं निगेशन निगेशन P मध्ये डिसजंक्शन बरोबर. दुसऱ्याचं निगेशन दुसरं हे लॉजिकली इक्विव्हॅलंट होईल निगेशन P डिसजंक्शन निगेशन ऑफ निगेशन स्टेटमेंट इटसेल्फ. मग P कंजंक्शन निगेशन Q याचं निगेशन लिहितोय ते निगेशन P डिसजंक्शन Q. पहा परत एकदा निगेशन ऑफ कंजंक्शन हे काय येतं निगेशन P डिसजंक्शन निगेशन Q. मग आता आपल्याला याचं निगेशन काढायचं आहे P कंजंक्शन निगेशन Q चं निगेशन. मग आता पहिलं P आणि दुसरं हे निगेशन Q. मग निगेशन पहिलं मध्ये कंजंक्शनचं डिसजंक्शन होईल. निगेशन दुसरं याचं निगेशन ऑफ निगेशन Q. हा तसाच हे तसंच निगेशन ऑफ निगेशन स्टेटमेंट येते. इथं निगेशन ऑफ कंजंक्शन पहिलं कंजंक्शनचं निगेशन आणि दुसरं इथं वापरतोय निगेशन ऑफ निगेशन जस्टिफिकेशन आहे. पुढचं तिसरं P डिसजंक्शन निगेशन Q. याचं निगेशन काय लिहायचंय निगेशन ऑफ P डिसजंक्शन निगेशन Q. आता निगेशन ऑफ मध्ये काय डिसजंक्शन आहे निगेशन ऑफ P डिसजंक्शन Q लॉजिकली इक्विव्हॅलंट होईल निगेशन P कंजंक्शन निगेशन Q. निगेशन ऑफ P डिसजंक्शन Q लॉजिकली इक्विव्हॅलंट होईल निगेशन P कंजंक्शन निगेशन Q लॉजिकली इक्विव्हॅलंट होईल. पहिलं P आहे त्याचं निगेशन डिसजंक्शनचं होणार आहे कंजंक्शन. दुसरं निगेशन Q आहे त्याचं निगेशन ऑफ निगेशन Q. पहिलं रिझल्ट येईल निगेशन ऑफ डिसजंक्शन निगेशन ऑफ डिसजंक्शन लॉजिकली इक्विव्हॅलंट होईल निगेशन P तसाच कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन स्टेटमेंट इटसेल्फ. दुसऱ्याला कारण येईल निगेशन ऑफ निगेशन. पहा परत एकदा यात तुम्हाला निगेशन लिहायचंय मग ब्रॅकेटमध्ये ती लिहून बाहेर निगेशन लिहिलं. इथं काय डिसजंक्शन आहे निगेशन ऑफ डिसजंक्शनचा रूल काय निगेशन ऑफ डिसजंक्शन लॉजिकली इक्विव्हॅलंट होईल निगेशन P कंजंक्शन निगेशन Q लॉजिकली इक्विव्हॅलंट होईल. पहिल्याचं निगेशन P डिसजंक्शनचं कंजंक्शन निगेशन Q. दुसरं हे निगेशन P कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन स्टेटमेंट.
चौथं P conjunction negation P disjunction negation Q conjunction R. यात आपल्याला निगेशन काढायचं, ब्रॅकेट करतो, बाहेर निगेशन देतो, लॉजिकली इक्विव्हॅलेंट होईल. आता इथं ब्रॅकेट हे सिंगल स्टेटमेंट घ्यायचं, ए घेतलं, हा दुसरा जो आहे तो बी घेतला. ए आणि बी मध्ये काय आहे तर कंजंक्शन आहे. मग कंजंक्शन ऑफ निगेशन ऑफ ए कंजंक्शन बी काय येईल तर निगेशन ए डिसजंक्शन निगेशन बी. मग आता निगेशन ऑफ ए काय पूर्ण, कंजंक्शनचं काय होईल डिसजंक्शन, निगेशन बी म्हणजे निगेशन ऑफ इथं वापरतो आपण कंजंक्शन. ही झाली पहिली स्टेप. पहा इथं ब्रॅकेट ए कंजंक्शन आर आहे, मग ब्रॅकेट ए घेतला आणि आर हा बी घेतला, म्हणजे ए आणि बी मध्ये कंजंक्शन आहे, निगेशन ऑफ कंजंक्शन लॉजिकली इक्विव्हॅलेंट विथ निगेशन ए डिसजंक्शन निगेशन बी. निगेशन ए काय हा पूर्ण, डिसजंक्शन निगेशन लॉजिकली इक्विव्हॅलेंट होईल. आता हे झालं, याचा विचार करा, हा इथं ए घ्या आणि हा बी घ्या, मग अशी झालेले मध्ये काय आहे डिसजंक्शन. मग निगेशन ऑफ डिसजंक्शनने निगेशन ऑफ डिसजंक्शन याच्यानुसार हे येईल निगेशन फर्स्ट स्टेटमेंट पी, निगेशन ऑफ डिसजंक्शन काय येतं निगेशन ए कंजंक्शन निगेशन बी, निगेशन फर्स्ट स्टेटमेंट पी कंजंक्शन निगेशन सेकंड स्टेटमेंट निगेशन क्यू. पुढचं लॉजिकली इक्विव्हॅलेंट होईल निगेशन पी कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन स्टेटमेंट इटसेल्फ डिसजंक्शन निगेशन आर. तिसऱ्याला कारण येईल निगेशन ऑफ निगेशन. पहा परत एकदा, याचं आपल्याला निगेशन काढायचंय. मग इथे ब्रॅकेट आहे ते ए घेतलं आणि आर बी घेतला, ए आणि बी चं कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन काय आहे निगेशन ए कंजंक्शनचं डिसजंक्शन निगेशन बी म्हणजे आर. परत इथं हा ए घेतला आणि हा बी घेतला, ए आणि बी मध्ये काय आहे डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन काय निगेशन ए कंजंक्शन निगेशन हा बी, निगेशन ऑफ डिसजंक्शन. पुढे हे तसंच निगेशन ऑफ निगेशन स्टेटमेंट इटसेल्फ. मग याचं निगेशन येईल निगेशन पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन निगेशन आर. पुढचं पी कंडिशनल पी डिसजंक्शन निगेशन क्यू. याचा आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचे. मग याच्यामध्ये याला ब्रॅकेट करा, बाहेर निगेशन द्या. याच्यात हा ए घ्या आणि पूर्ण ब्रॅकेट बी घ्या. ए आणि बी मध्ये कंडिशनल आहे, ए कंडिशनल बी चं निगेशन येतं, ए तसाच राहतो कंजंक्शन दुसऱ्याचं निगेशन. मग लॉजिकली इक्विव्हॅलेंट होईल ए म्हणजे पी तसाच राहिला काय कंजंक्शन दुसऱ्याचं निगेशन म्हणजे ब्रॅकेटचं निगेशन निगेशन पी डिसजंक्शन निगेशन. कारण निगेशन ऑफ कंडिशनल निगेशन ऑफ कंडिशनल
लॉजिकली इक्विव्हॅलंट होईल. हे तसं आता याच्यामध्ये हा ए घ्या आणि हा बी घ्या. ए आणि बी मध्ये काय डिसजंक्शन. मग आपण वापरणार आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. मग आता हे येईल निगेशन ऑफ डिसजंक्शन काय येतं तर हे येतं निगेशन फर्स्ट स्टेटमेंट कंजंक्शन निगेशन सेकंड स्टेटमेंट. मग आता निगेशन फर्स्ट स्टेटमेंट म्हणजे पी कंजंक्शन निगेशन सेकंड स्टेटमेंट हे निगेशन क्यू. मग लॉजिकली इक्विव्हॅलंट होईल पी कंजंक्शन निगेशन पी. कंजंक्शन क्यू. आता इथं जर विचार केला तर इथे आपल्याला कॉम्प्लिमेंट लॉ वापरता येईल. कॉम्प्लिमेंट लॉ नुसार पी कंजंक्शन निगेशन पी हा एफ येतो. एफ कंजंक्शन क्यू कॉम्प्लिमेंट लॉ. काल आपण जे लॉज पाहिले त्याच्यानुसार पी कंजंक्शन निगेशन पी एफ येतो. पुढे एफ म्हणजे पी कंजंक्शन एफ याची ट्रूथ व्हॅल्यू पी येते. आता इथं क्यू कंजंक्शन एफ आहे तो क्यू येईल. आयडेंटिटी लॉ